Lesson number 3, HCF and LCM, 7th Math, 7वी गणित. सौ दळवी. HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण पाहिले आहे ट्विन प्राइम नंबर, प्राइम नंबर्स, को प्राइम नंबर्स कसे काढायचे. त्याच लेसन नंबर 3 HCF अँड LCM यामधील पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. H मीन्स हायेस्ट, C मीन्स कॉमन, F मीन्स फॅक्टर. HCF म्हणजे मसावी, म महत्तम, सा सामायिक, वी विभाजक. आणि HCF काढताना म्हणजे मसावी काढताना अनेक पद्धती आहेत. त्यातली आपण पाहणार आहोत प्राइम फॅक्टर्स मेथड म्हणजे मूळ अवयव पद्धतीने HCF किंवा मसावी काढणे. पाहूया. प्रॅक्टिस सेट 12 मधील फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फाइंड HCF 25 अँड 40. 25 आणि 40 याचा आपल्याला काय काढायचं आहे HCF. मग फर्स्ट प्राइम फॅक्टर ऑफ 25, 25चे मूळ अवयव पाडूया. 25ला कुठल्या नंबरनी डिवाइड करू शकतो आपण? 2नी 25ला डिवाइड होत नाही. 3ने पण 25ला डिवाइड करू शकत नाही. मग 5 5 जा 25. हे झाले 25चे प्राइम नंबर्स. आता हा 5 जो आहे तो प्राइम नंबर आहे, हा 5 आहे तो पण प्राइम नंबर आहे. म्हणजे ह्याचे अजून फॅक्टर्स आपल्याला काढता येत नाही. म्हणजे ही प्रोसेस इथे कंप्लीट झाली. आता 40चे पाहूया. प्राइम फॅक्टर्स ऑफ 40. याला 2नी डिवाइड करू शकतो म्हणून 2 इंटू 20. 22 जा 40. 2 प्राइम नंबर आहे म्हणून आहे तसा खाली लिहायचा. इंटू आता 20चे फॅक्टर्स पडतात, 2चे फॅक्टर पडत नाही म्हणून तसाच प्राइम नंबर लिहिला. इथे 20चे फॅक्टर्स याला 2ने डिवाइड होतो म्हणून 2 इंटू 10. 10 2 जा 20. 2 प्राइम नंबर इंटू 2 प्राइम नंबर. आता 10चे फॅक्टर्स 2 इंटू 5. 2ने डिवाइड होतो म्हणून 2 इंटू 5. 2 5 जा 10. मग आता इथे 5चे फॅक्टर्स पडतात का? नाही. 5 इज प्राइम नंबर, 2 इज ऑल्सो प्राइम नंबर. म्हणजे ही प्रोसेस आपली इथे कंप्लीट झाली. प्राइम फॅक्टर्स ऑफ 25 इज इक्वल टू 5 इंटू 5. प्राइम फॅक्टर्स of 40 is equal to 2 into 2 into 2 into 5. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 5 जा 40. आता कॉमन फॅक्टर्स, कॉमन फॅक्टर्स म्हणजे सामायिक, याच्यातही असणार आणि याच्यात. इथे हा 5 आणि हा 5 एकच पेअर म्हणजे एकच जोडी कॉमन आहे. मग कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 5 एकच आहे. मग HCF इज इक्वल टू, HCF म्हणजे मसावी, इज इक्वल टू 5. लक्षात ठेवायचं HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढताना कॉमन जेवढे फॅक्टर्स येतील तेवढ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा. इथे फक्त एकच आला होता त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशनचा प्रश्नच येत नाही. म्हणून HCF इज इक्वल टू 5. हे झालं याचं आन्सर. आता आपण प्रॅक्टिस सेट 12 मधलं सेकंड एक्झाम्पल पाहूया. 56 अँड 32. 56चे प्राइम फॅक्टर्स. याला 2नी डिवाइड होतं म्हणजे 2 इंटू 28. 28 2 जा 56. 2 प्राइम नंबर आहे तसा लिहायचा. 28चे फॅक्टर्स यालाही 2नी डिवाइड होतं म्हणून 2 इंटू
14. 14 2 जा 28. 2 इंटू 2 इंटू 14चे फॅक्टर्स पडायचे 2 इंटू 7. 7 2 जा 14. आता 2 प्राईम नंबर आहे आणि 7 प्राईम नंबर आहे. ह्याचे अजून फॅक्टर आपण काढू शकत नाही. म्हणजे 56 प्राईम फॅक्टर ऑफ 56 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7. तर प्राईम फॅक्टर्स ऑफ 32. 2 इंटू 16. 16 2 जा 32. 16 दुने 32. 2 प्राईम नंबर म्हणून तसाच लिहायचा. 16चे फॅक्टर्स 2 इंटू 8. 8 2 जा 16. परत 2 इंटू 2 इंटू आता 8चे फॅक्टर्स 2 4 जा 8. 2 प्राईम नंबर 2 प्राईम नंबर 2 प्राईम नंबर. अजून प्राईम नंबर आपल्याला काढू शकतो इकडे, कारण 4 हा कंपोजिट आहे म्हणून 4चे फॅक्टर्स 2 इंटू 2. पहा 2 इंटू 2 4. 4 2 जा 8. 8 2 जा 16. 16 2 जा 32. म्हणजे हे झाले 32चे प्राईम फॅक्टर्स. प्राईम फॅक्टर्स of 56 is equal to 2 into 2 into 2 into 7. Prime factors of 32 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. 2 2 जा 4. 4 2 जा 8. 8 2 जा 16. 16 2 जा 32. Now write common factors. Common factors 2 2. 1 pair म्हणजे एक जोडी. एका जोडीबद्दल एकच घ्यायचा. टेक 1 नंबर from pair into 2 2 second pair 2 2 third pair. आता इकडे पेअर नाही आहे. कॉमन फॅक्टर्स 2 इंटू 2 इंटू 2. HCF is equal to HCF means highest common factor is equal to multiplication of common factors. म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. 2 इंटू 2 4. 4 इंटू 2 8. सो HCF इज इक्वल टू 8. आता आपण पाहूया थर्ड एक्झाम्पल. 40 60 अँड 75. प्राईम फॅक्टर्स ऑफ 40 इज इक्वल टू 2 इंटू 20. 2 इंटू पुन्हा 20चे फॅक्टर्स 2 इंटू 10. 2 प्राईम नंबर 2 प्राईम नंबर. 10 इज नॉट प्राईम नंबर. 10 इज कंपोजिट नंबर. सो फाइंड आउट फॅक्टर्स 2 इंटू 5. 5 2 जा 10. 10 2 जा 20. 20 2 जा 40. Complete prime factors of 40 is equal to 2 into 2 into 2 into 5. Prime factors of 60 is equal to 2 into 30. 30 2 जा 60. 2 prime number. Factors of 30. 2 into 15. 2 prime number. 2 prime number. तर 15 ला आपण 2 ने डिवाइड करू शकत नाही म्हणून 3 ने करू शकतो. 3 5 जा 15. 15चे फॅक्टर्स 3 5 जा 15. 2 प्राइम नंबर 2 प्राइम नंबर 3 प्राइम नंबर अँड 5 ऑल्सो प्राइम नंबर. सो प्राइम फॅक्टर्स ऑफ 60 इज इक्वल टू 2 इंटू 2 4. 4 3 जा 12. 12 5 जा 60. प्राइम फॅक्टर्स ऑफ 75. 75 ला 2 ने आपण डिवाइड करू शकत नाही म्हणून 3 ने होतं पाहायचं. 7 + 5 12. सो 75 ला 2 ने डिवाइड करू शकत नाही मग आपण 3 ने पाहायचं.
याची टोटल 12 येते, म्हणजे 3नी डिवाइड आपण करू शकतो. म्हणून 3 इंटू 3, समजा आपल्याला टेबल येत नाही, पाढा येत नसेल तर 3ने 75ला डिवाइड करायचं आणि येणारा आन्सर इथे लिहायचा. 25, 25 3 जा 75. 3 प्राईम नंबर इंटू 25चे फॅक्टर्स 5 इंटू 5 आपल्याला माहिती आहेत. इथे कंप्लीट झाले. 5 5 जा 25, 25 3 जा 75. प्राईम फॅक्टर्स of 40 is equal to 2 into 2 into 2 into 5. 2 into 2 into 2 into 5. Prime factors of 60 is equal to 2 into 2 into 3 into 5. 2 into 2 into 3 into 5. Prime factors of 75 is equal to 3 into 5 into 5. आता तिन्ही नंबरचे आपण प्राईम फॅक्टर्स काढले. आता आपल्याला काढायचे कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स पाहताना इकडे 3 नंबर असल्यामुळे 3 मध्ये कॉमन येणारेच आपल्याला शोधायचे आहेत. आता इकडे 2 आहे, इकडे 2 आहे, परंतु इकडे 2 नाही, म्हणजे 2 आपण घेऊ शकत नाही. 3 मध्ये कॉमन असणारे 5 5 5. आता इकडे 3 आहे, 60चा फॅक्टर आहे 3, 75चा आहे 3, पण 40चा फॅक्टर 3 नसल्यामुळे आपण तो घ्यायचा नाही. Common factor is equal to 5. So HCF is equal to 5. हे झालं आपलं आन्सर. आता आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 12 मधील 4th एक्झाम्पल. 16 and 27. प्राईम फॅक्टर्स ऑफ 16 फाइंड आउट करण्यासाठी 16ला 2ने डिवाइड करू शकतो. 2 8 जा 16. 2 प्राईम नंबर, 8चे फॅक्टर्स 2 इंटू 4. 2 प्राईम नंबर, 2 प्राईम नंबर, 4 इज नॉट प्राईम नंबर, म्हणून फॅक्टर्स काढायचे. 2 इंटू 2. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. म्हणजे हे कॉम्प्लीट प्राईम नंबर आले, फॅक्टर्स आले ते 16, त्याचं मल्टिप्लिकेशन येणं गरजेचं आहे. 27 प्राईम फॅक्टर्स ऑफ 27, याला 2ने डिवाइड करू शकत नाही. 3 3 9 जा 27. 3 प्राईम नंबर इंटू 9चे फॅक्टर्स 3 इंटू 3, 3 इंटू 3 9, 9 3 जा 27. प्राईम फॅक्टर्स ऑफ 16 is equal to 2 into 2 into 2 into 2. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16. Prime factors of 27 is equal to 3 into 3 into 3. Common factors इज इक्वल टू, आता कॉमन फॅक्टर इकडे 2 2 आहे, इकडे 3 इंटू 3 इंटू 3 आहे. कॉमन फॅक्टर कोणताच नाही, म्हणून कॉमन फॅक्टर लिहायचा 1. कारण 1 हा कुठल्याही नंबरचा फॅक्टर असू शकतो. 1नी सर्व संख्यांना भाग जातो, म्हणून 1 हा सर्व संख्यांचा अवयव असू शकतो, फॅक्टर असू शकतो, पण तो प्राईम नंबर नाही. सो HCF म्हणजे
मसावी कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन असतं. इथे कॉमन फॅक्टर ओनली 1, सो HCF इज इक्वल टू 1. आता प्रॅक्टिस सेट 12 मधील उरलेले एक्झाम्पल्स तुम्ही नोटबुकमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि फोटो पाठवायचा आहे.